पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। एक नवीन डिझाईनसोबत। ही खूप सोपी डिझाईन आहे मी जी बनवलेली आहे ती। फक्त इथे मी गहू मणी वापरून ही डिझाईन तयार केलेली आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहे पांढरा नायलॉन धागा 1/2 साईजचा, किंवा इथे तुम्ही पिवळा धागा पण वापरू शकता। माझ्याकडे पांढरा धागा अवेलेबल होता तर मी पांढरा वापरला आहे। मंगळसूत्राच्या लेंथनुसार किंवा लांबीनुसार तुम्हाला किती लेंथ हवी आहे मंगळसूत्राची त्यानुसार तुम्हाला धागा 2 वेळा फोल्ड करून कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पेंडंटला बांधून घ्यायचा आहे धागा, जेणेकरून इथे धागा जो आहे आपला दोरा जो आहे तो इथे लॉक होईल। या पद्धतीने आपल्याला 2 नीडल्स लागणार आहे 11 नंबरच्या। खूप बारीक सुई असते, यामधून आपल्याला साधा जो मशीनचा धागा असतो तो ओवून एक गाठ पाडायची आणि अशा पद्धतीने जो दोरा आहे तो ओवून घ्यायचा आहे आपल्याला। एक सुई ओवून घ्यायची आहे पूर्ण धाग्यांमध्ये आणि ते आर्टिफिशियल गोल्डन बीड्स घेतलेले आहेत मी। हा 2 mm साईजचा गोल्डन बीड आहे, तो ओवून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर सुई जी आहे ती पुन्हा काढायची आहे आणि 2-2 धाग्यांचं सेपरेशन करायचं आहे अशा प्रकारे, म्हणजे एक राईट साईड होईल आणि एक लेफ्ट साईड होईल। तर दोन्ही साईडला आपल्याला दोन्ही सुया ओवून घ्यायच्या आहे, एक राईट साईडला आणि एक लेफ्ट साईडला। त्यानंतर आपल्याला तर अशा पद्धतीने इथे आपण दोन्ही सुया ओवून घेतलेल्या आहे। त्यानंतर आपल्याला काळे मणी ओवून घ्यायचे आहेत। इथे मी 5-5 काळे मणी ओवलेले आहे दोन्ही साईडला या पद्धतीने। त्यानंतर आता आपल्याला इथे दोन्ही नीडल्स एकत्र करून आपल्याला गहू मणी जो आहे तो एक ओवून घ्यायचा आहे या पद्धतीने। इथे आपण गहू मणी ओवून घेतलेला आहे। या मंगळसूत्रात एकूण 40 गहू मणी लागतात आपल्याला। हे मी जे मणी यूज केलेले आहेत ते आर्टिफिशियल आहेत। जर तुमच्याकडे गोल्डन बीड्स असतील तर तुम्ही ते पण यूज करू शकता। त्यानंतर पुन्हा एक मणी ओवून झाल्यानंतर पुन्हा सेपरेशन करायचं आहे आपल्याला राईट साईड आणि लेफ्ट साईड या पद्धतीने, आणि दोन्ही सुया ओवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर पुन्हा दोन्ही साईडला राईट साईड आणि लेफ्ट साईडला आपल्याला गहू मणी ओवून घ्यायचं आहे। मग पुन्हा सुई एकत्र करायची आहे, दोन्ही सुया एकत्र करून एक मणी ओवून घ्यायचा आहे, म्हणजे एक गहू मणी नंतर 2 गहू मणी नंतर एक गहू मणी अशी डिझाईन तयार होईल आपली इथे या पद्धतीने। नंतर पुन्हा नीडल्स वेगळ्या करायच्या आहेत आणि आपल्याला दोन्ही साईडनी काळे मणी ओवून घ्यायचे आहेत। काळे मणी हे जे आहे ते मी 20-20 काळे मणी ओवून घेतलेले आहेत राईट साईडला लेफ्ट साईडला। तुम्ही मणी कमी जास्त करू शकता काळे मणी। पुन्हा आपल्याला तीच डिझाईन तयार करायची आहे। मग पुन्हा दोन्ही सुया एकत्र करून एक गहू मणी ओवून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा सुया वेगवेगळ्या करायच्या, दोन्ही साईडला एक एक गहू मणी टाकायचा आहे। पुन्हा नीडल्स एकत्र करून एक गहू मणी ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा नीडल्स वेगळ्या करायच्या आहेत आणि काळे मणी ओवून घ्यायचे। तर हीच प्रोसेस पुन्हा रिपीट होईल। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपल्याला ही पूर्ण मंगळसूत्राची डिझाईन आपली अशा पद्धतीने तयार होईल। माझ्या चॅनलवर मी शॉर्ट्समध्ये पण काही डिझाईन्स टाकत असते आणि त्याचे जे फुल व्हिडिओ जे आहेत ते माझे व्हिडिओ या सेक्शनमध्ये येत असतात, तर तुम्ही ते नक्की चेक करत जा। आणि तुम्हाला माझे डिझाईन्स कसे वाटतात हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगत जा। बघू शकता खूप सोपी डिझाईन आहे ही। या पद्धतीने आपल्याला ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता मी डिझाईन तयार केलेली आहे पुन्हा। तरी पुन्हा एकदा मी सांगते, इथे नीडल्स दोन्ही एकत्र करायचे आहेत आणि गहू मणी एक टाकायचा आहे या पद्धतीने। आणि नंतर पुन्हा नीडल सेपरेट करायचे आहेत, एक राईट साईड होईल आणि लेफ्ट साईड। दोन्ही साईडला आपल्याला एक एक गहू मणी ओवून घ्यायचं आहे। नंतर पुन्हा नीडल्स एकत्र करून एक गहू मणी ओवून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने। मंगळसूत्राची लांबी जी आहे ती तुम्हाला किती लांबी हवी आहे, तुम्हाला किती लेंथ हवी आहे मंगळसूत्राची, त्यानुसार तुम्ही ती लेंथ ठरवू शकता। त्यानंतर आपल्याला काळे मणी ओवून घ्यायचे आहेत। इथे मी जास्तीत जास्त काळे मणी ओवलेले आहेत। मी इथे तरी 60 मणी ओवून घेतलेले आहेत, कारण की जे काळे मणी आहेत ते आपल्या मानेवर येणार आहे, तर त्यानुसार तुम्हाला ते काळे मणी ओवायचे आहेत। त्यानंतर मी स्क्रूचा दुसरा पार्ट ओवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला 4-5 गाठी पाडायच्या आहेत।
4-5 गाठी पाडल्यानंतर आपल्याला जो उरलेला धागा आहे तो कात्रीने कट करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर एक धागा उरतो तो आपल्याला माचीसने चिटकून घ्यायचा आहे, जेणेकरून ती जी गाठ आहे ती लॉक होईल, आपलं मंगळसूत्र लॉक होईल. तर अशा पद्धतीने ही आपली सुरेख लांब मंगळसूत्राची डिझाईन रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.